ठाकरेंनी केली शिवसंचार स्थापन. जग झपाट्याने बदलत आहे. आपण सुद्धा मागे राहता कामा नये. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवनव्या तंत्राचा वापर व्हायला हवा. त्यातून मराठी मुलामुलींना रोजगाराच्या संधी मिळायला हव्यात. आपण साधा मोबाईल रिचार्ज करतो, पैसे 30 दिवसांचे घेतले जातात, मात्र 26 किंवा 28 दिवसांचीच मुदत दिली जाते. यावर कोणी सुद्धा तोंड उघडत नाही. खेड्यापाड्यात, वाड्या वस्त्यांवर मोबाईल नेटवर्किंगसाठी वायर्स जमिनीतून गेल्यास त्यांना मोबदला मिळत नाही. पण तसे होता कामा नये. कॉल सेंटर्समध्ये मराठी तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होत नाही, कारण त्यासाठी अदानी अंबानींशी पंगा घेण्याची कोणाची हिंमत नाही. गेली 50 वर्षे बँकिंग क्षेत्रात, कामगार क्षेत्रात, युनियनच्या माध्यमातून, रेल्वे, हॉटेल्स, विमान कंपन्यांमध्ये शिवसेनेचा दरार आजही कायम आहे. श्रीरामनवमीच्या पवित्र दिवशीच शिवसंचार सेनेची स्थापना झाल्याने कम्युनिकेशन क्षेत्रातही दमदार पाऊल पडल्याने वायफट चाळे करणाऱ्यांवर करडी नजर राहणार आहे. शिवसेना, भारतीय कामगार सेना, युवा सेना, आता शिवसंचार सेना यांच्या जोडीला सामना डोळ्यात तेल घालून मराठी तरुण तरुणींसाठी तसेच अडल्या नडलेल्यांसाठी काम करणार आहे. शिवसेना फुटली म्हणजे नेमके काय झाले हे सर्वांनाच माहीत आहे. म्हणून लोकांनी शिवसेनेवरचे प्रेम कधी कमी होऊ दिले नाही. निवडणुकांत काय झाले ते सुद्धा लोकांना आता समजले आहे. वेळ आल्यावर सुप्रीम कोर्टातून सर्वांना उत्तरे मिळतील. एवढे सर्व होऊनही शिवसेना सर्व घटकांसाठी काम करण्यास कटिबद्ध आहे. शिवसैनिकांनी ठामपणे सांगितले आहे, आम्ही लढणारे आहोत, रडणारे नाही. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात शिवसैनिक मराठी तरुण तरुणींच्या घरापर्यंत जाईलच, त्याचप्रमाणे इतरांनाही मदतीचा हात देण्यास सदैव तत्पर राहील. आता गोलमाल करणाऱ्यांना अंगावर जाऊन सिंगावर घेण्याची वेळ आली आहे. श्रीराम जन्म सोहळ्यानिमित्ताने शिवसेनेने माध्यम क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. चुकीच्या रील्स व ट्रोलिंग करणाऱ्यांना यापुढे चांगलाच धडा मिळणार आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.